तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे TCS आणि IBPS पॅटर्ननुसार जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, पाहणार आहोत आणि त्याकरताच तो या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करू शकता, लगेच या चॅनलला विद्यार्थ्यांनो सबस्क्राइब आपल्याला लगेच करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करसाल तेव्हा काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्याकरता सबस्क्राइब करणे गरजेचे असते। तसेच या सुपर क्लासला काय करायचं आहे, एक लाईक पण लगेच करून घ्यायचं आहे। लाईक केल्याने तुमच्यातर्फे मोटिवेशन मला प्राप्त होईल तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न असा दिसून येतो आपल्या समोर की रेडिओ दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो। आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, दिवस आहे रेडिओ दिन 13 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी किंवा 16 फेब्रुवारी। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। 13 फेब्रुवारी या दिवशी जागतिक रेडिओ दिवस हा जो आहे साजरा केला जात असतो। प्रश्न दुसरा कव्हर करूया। दोन नद्यांमधील प्रदेशांना कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा संबोधले जाते। दोन नद्यांमधील जो प्रदेश असतो त्यास विचारलेला आहे। खाडी म्हटले जाते का, वलय, दुवाब किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 या ठिकाणी योग्य आहे। दुवाब असे जे आहे दोन नद्यांच्या मधील जो प्रदेश असतो त्यास म्हटले जाते। तिसरा प्रश्न कव्हर करूया। तो असा आहे, दह्यापेक्षा खालीलपैकी कशाचा सामो किंवा आपण pH ज्याला म्हणत असतो तो जास्त कशाचा आहे ते विचारलेलं आहे। कोणत्या पदार्थापेक्षा दह्यापेक्षा जास्त, दुधाचा, लोणी, ताक किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। दुधाचा जो सामो असतो तो दह्यापेक्षा जास्त असलेला आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो पाहावयास मिळतो। प्रश्न चौथा की कॉपर ऑक्साईड हा जो धातू आहे कोणत्या रंगाची काच मिळवण्यासाठी वापरला जातो। कॉपर ऑक्साईड तर ऑप्शनमध्ये काय आहे, पिवळी काच, लाल काच, पांढरी काच किंवा हिरव्या रंगाची काच। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। लाल रंगाची काच मिळवण्यासाठी जो आहे कॉपर ऑक्साईड हा जो धातू असतो त्याचा उपयोग केला जात असतो। प्रश्न 5वा, ब्लॅक कार्बनचा उपयोग खालीलपैकी कशामध्ये केला जातो। ब्लॅक कार्बन जो असतो मजबूती देण्यासाठी बऱ्याच ठिकाणी उपयोगाचा होत असतो। तर या ठिकाणी कशामध्ये केला जातो, प्लॅस्टिक बनवण्यासाठी, पेंट बनवण्यासाठी, तसेच शाई बनवण्यासाठी। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। वरीलपैकी सर्वच म्हणजे विद्यार्थ्यांनो शाई बनवण्यासाठी, पेंट बनवण्यासाठी, तसेच प्लॅस्टिक बनवण्यासाठी या सर्व उद्योगामध्ये ब्लॅक कार्बनचा जो उपयोग आहे तो केला जात असतो। प्रश्न 6वा, कोणती नदी वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये मिळते। बंगालच्या उपसागरामध्ये मिळणारी दिलेल्या पर्यायापैकी कोणती नदी आहे। सुवर्णरेखा, वसुंधरा, ब्राह्मणी किंवा महानदी। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। महानदी ही जी नदी आहे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये मिळत असते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 7वा, आंध्र प्रदेशाची कार्यकारी राजधानी आपल्याला विचारलेली आहे। आंध्र प्रदेशाला 3 राजधान्या आहेत, सर्वांना माहीतच आहे। तर यापैकी कार्यकारी राजधानी कोणती आहे। विशाखापट्टणम, कर्नूल, अमरावती किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे। विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशाची कार्यकारी राजधानी आहे, आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न 8वा, पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची मागणी जी आहे कोणत्या व्यक्तींनी केलेली होती। पाकिस्तानची सर्वप्रथम मागणी कोणी केली होती। बॅरिस्टर जिना, रहमत अली, मोहम्मद इक्बाल किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। बॅरिस्टर जिना यांनी स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्राची मागणी केलेली होती, कारण त्यांना प्रथम जे आहे पंतप्रधान व्हायचे होते त्या कारणास्तव। प्रश्न 9वा दिसून येतो, कास पठार हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला विचारलेलं आहे। कास पठार पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात, तर जालना, सातारा, भंडारा किंवा पालघर। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। सातारा जिल्ह्यामध्ये कास पठार हे जे पर्यटन स्थळ आहे ते स्थित झालेले दिसून येते। प्रश्न 10वा, कास पठार तलावाने कोणत्या जिल्ह्याला पाणी पुरवठा होतो। आता याचं उत्तर सर्वांना येत असेल। कास पठार तलावाने कोणत्या जिल्ह्याला पाणी पुरवठा होतो। नांदेड, जालना, भंडारा, सातारा। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। सातारा जिल्ह्याला कास पठार तलावाने पाणी पुरवठा हा केला जात असतो। 11वा प्रश्न पाहूया। गोदावरी नदीनंतर कोणत्या नदीचे खोरे हे सर्वात मोठे आहे। गोदावरी नदीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे खोरे कृष्णा, भीमा, गंगा, कोयना।
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कृष्णा नदीचे गोदावरी नदीच्या नंतर म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठे खोरे असलेले दिसून येते. प्रश्न 12वा, खालीलपैकी कोणत्या नदीची खोरे हे जवळपास सारखीच आहेत. आता सारखीच नदीचे खोरे कोणत्या आहेत ते विचारलेलं आहे. नर्मदा, कावेरी, वरील दोन्ही किंवा गंगा. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच कावेरी तसेच नर्मदा या दोन्ही नदीचे जे खोरे आहेत जवळपास इक्वल म्हणजे सारखीच असलेले दिसून येतात. प्रश्न 13वा, जेम्स वेब हा सर्वात शक्तिशाली टेलिस्कोप कोणत्या देशाचा आहे. जेम्स वेब जो की 2021 मध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे, तर कोणत्या देशाचा होता. भारत, अमेरिका, जर्मनी, इस्रायल. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. अमेरिका देशाने 2021 मध्ये जेम्स वेब हा स्पेस टेलिस्कोप लॉन्च केलेला आहे. प्रश्न 14वा, या ठिकाणी खापर्डी विद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते. खापर्डी विद्युत केंद्र विचारलेले आहे. नाशिकमध्ये, जालना, सातारा किंवा पालघर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये खापर्डी जलविद्युत जिथं आहे माफ करा खापर्डी विद्युत केंद्र जे आहे ते स्थित आहे. भारतीय गणराज्यात खालीलपैकी कोणता व्यक्ती प्रमुख असतो. गणराज्यातील प्रमुख व्यक्ती विचारलेला आहे की कोणता असतो. तर उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा लोकसभेचा सभापती. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. राष्ट्रपती हा जो व्यक्ती असतो तो गणराज्यामध्ये राज्यघटनेतर्फे सर्वात प्रमुख व्यक्ती हा ठरवण्यात आलेला आहे किंवा ठेवण्यात आलेला आहे. प्रश्न 16वा, राष्ट्रध्वज कोणत्या कपड्याने तयार केला जात असतो. आपला जो राष्ट्रध्वज आहे तिरंगी झेंडा तर कोणत्या कपड्याद्वारे तयार केला जातो. पॉलिस्टर, सुती, रेशीम किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे रेशीम कपड्याने तसेच सुती कपड्याने तसेच पॉलिस्टर या सर्व कपड्यांनी जो आपला तिरंगी झेंडा आहे राष्ट्रध्वज आहे तो तयार होत असतो. तर कव्हर करूया. या ठिकाणी 17वा प्रश्न असा आहे. जगात सर्वत्र दुःख आहे असे कोणी म्हटलेले होते. सर्वत्र दुःख आहे जगामध्ये असे कोणामार्फत सांगण्यात आलेले होते. भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. भगवान गौतम बुद्ध यांच्यामार्फत जगामध्ये सर्वत्र दुःख आहे असे सांगण्यात आलेले होते. कव्हर करूया. 18वा प्रश्न दिसून येतो की राष्ट्रपती राज्यसभेवर विविध क्षेत्रातील किती व्यक्तींची निवड करत असतो. राष्ट्रपतींतर्फे विविध क्षेत्रातील विचारलेली आहे. 12 सदस्यांची, 14 किंवा 13 किंवा 15. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. 12 सदस्याची जी नियुक्ती आहे राष्ट्रपती विविध क्षेत्रामधून कशावर राज्यसभेवर करत असतो. प्रश्न 19वा, महाड, महाबळेश्वर या 2 ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट येतो किंवा लागतो ते विचारलेलं आहे. ठिकाण 2 आहेत. महाड तसेच महाबळेश्वर. फोंडा घाट, कसारा घाट किंवा रणतोंडी घाट किंवा पर्याय डबल झालेला असल्या कारणास्तव. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. रणतोंडी घाट हा जो घाट आहे महाड तसेच महाबळेश्वर या 2 ठिकाणादरम्यान लागणारा घाट दिसून येतो. प्रश्न 20वा असा आहे की राज्याचा सर्व शासन व्यवहार कामकाज कोणाच्या नावाने चालते. राज्याचा विचारलेला आहे स्पेशली विद्यार्थ्यांनो. तर सर्वांना येत असेल उत्तर. मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान किंवा वरीलपैकी सर्वांच्याच नावाने. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. राज्यपाल यांच्या नावाने राज्याचा जो सर्व शासन व्यवहार आहे तसेच कामकाज आहे तो चालवला जात असतो. प्रश्न 21वा की ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आलेली होती. कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आलेली होती. कशाच्या जुलमातून. ब्राह्मणी जुलमातून. तर आर्य समाजाची स्थापना, महिला समाजाची स्थापना, ब्राह्मण समाजाची स्थापना किंवा सत्यशोधक समाजाची स्थापना. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 4 म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी केलेली दिसून येते. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे. आता त्याच समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी केलेली होती. ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी 1870, 1873, 1875 किंवा 1890. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 1873 या वर्षी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली होती. प्रश्न 23वा की कोणत्या गुरुने शीख धर्माच्या ग्रंथाचे संकलन केलेले होते. शीख धर्माच्या ग्रंथाचे संकलन कोणामार्फत करण्यात आलेले होते. गुरु गोविंद सिंगजी, गुरु
अमरदासजी, गुरु अर्जुन देवजी किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. गुरु अर्जुन देव यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो शीख धर्माच्या ग्रंथाचे हे संकलन केलेले होते. प्रश्न 24वा की 1024 MB म्हणजे एकूण किती GB असते ते विचारलेलं आहे. कॉम्प्युटर टाईपचा प्रश्न आहे. 1024 MB म्हणजे किती GB असते. सर्वांना उत्तर येत असेल, नसेल तर पाहूया. 1 GB, 2 GB, 3 GB किंवा 4 GB. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजेच 1 GB म्हणजेच किती 1024 MBचा समावेश त्यामध्ये झालेला असतो. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 25वा. खालीलपैकी कोणकोणते थंड हवेचे ठिकाणे आहेत. थंड हवेचे ठिकाणे सर्वात आपल्याला विचारलेले आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणकोणते आहेत. सर्वांना उत्तर येत असेल. लोणावळा, चिखलदरा, महाबळेश्वर किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे महाबळेश्वर तसेच चिखलदरा तसेच लोणावळा हे सर्व जे आहे थंड हवेचे ठिकाणे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 26वा की सूर्याचा प्रकाश पाण्याच्या आतमध्ये किती मीटरपर्यंत जाऊ शकतो. मीटरमध्ये विचारलेलं आहे. पाण्याच्या मध्ये किती आतपर्यंत जाऊ शकतो सूर्याचा. 300 मीटर, 400 मीटर, 500 मीटर किंवा 600 मीटर. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 600 मीटर आतपर्यंत जो आहे पाण्याचा प्रकाश विद्यार्थ्यांनो जाऊ शकतो. प्रश्न 27वा. खालीलपैकी कोणते सरोवर जम्मू काश्मीर राज्यात येते ते आपल्याला सांगायचं आहे. जम्मू काश्मीर राज्यातील सरोवर. उलर सरोवर, दाल सरोवर, वरीलपैकी तोडी किंवा चिल्का सरोवर. तर ऑप्शन क्रमांक 3 आणि 3 म्हणजेच वरीलपैकी सर्व म्हणजेच विद्यार्थ्यांनो दाल सरोवर तसेच उलर सरोवर हे दोन्हीही सरोवर जे आहे जम्मू काश्मीर राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न 28वा. महाराष्ट्रामध्ये अणुशक्ती संशोधन केंद्र कुठे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. अणुशक्ती संशोधन केंद्र विचारलेलं आहे. पुणे, दिल्ली, म्हैसूर किंवा मुंबई. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. मुंबईमध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये अणुशक्ती संशोधन केंद्र स्थित असलेले दिसून येते. प्रश्न 29वा दिसून येतो विद्यार्थ्यांनो. सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना कोणी केलेली होती. कोणत्या गव्हर्नर जनरलने केलेली होती बांधकाम विभागाची स्थापना. लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. लॉर्ड डलहौसी यांनी जे आहे बांधकाम विभागाची स्थापना केलेली दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा असा आहे. पांडवकडा हा जो प्रसिद्ध जो धबधबा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे किंवा येतो. पांडवकडा धबधबा विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो. उत्तर सर्वांना येत असेल. पालघर जिल्ह्यामध्ये, जालन्यामध्ये, रायगडमध्ये किंवा सातारामध्ये. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. रायगड या जिल्ह्यामध्ये पांडवकडा हा धबधबा स्थित झालेला आहे. विद्यार्थ्यांनो आता काय करायचं आहे. सुपरक्लासला एक लाईक करायचा आहे. जोही विद्यार्थी आतापर्यंत सुपरक्लासला पाहिलेला आहे तो एक लाईक तर करीलच करील या सुपरक्लासला मला असे वाटते. त्या कारणास्तव लाईक लगेच करून घ्या. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले एकदम फ्री असते लगेच करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करसाल तेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपरक्लास जेव्हा ते अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणात तो सबस्क्राईब करणं आणि सुपरक्लासला एक लाईक करणं अत्यंत गरजेचे असते. लगेच करून घ्या. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश विद्यार्थ्यांनो सुपरक्लासमध्ये.